ओम साईराम. एकदा दासगणू महाराज ईशावास्य उपनिषदांचा मराठी भाषेत रूपांतर करताना त्यांना काही गोष्टींचा अर्थ लागला नाही. तेव्हा ते बाबांच्या जवळ गेले आणि श्लोकाचा अर्थ विचारला. तेव्हा बाबांनी त्यांना काकासाहेब दीक्षित यांची मोलकरीण त्याचा अर्थ सांगेल असे सांगितले. त्याप्रमाणे दासगणू महाराज यांना खरोखर काकासाहेब यांच्या मोलकरीणीकडून त्या श्लोकाचा अर्थ समजला. याबाबत आपण सविस्तर श्री साई चरित्रात वाचलेच आहे. आता आपणास असाच एक अनुभव सांगत आहे की जो आपण कधी वाचला अथवा ऐकला नसेल. ही माहिती शिर्डी संस्थानच्या श्री साईलीला मासिकात 1930 छापली होती. त्यावेळी बाबासाहेब तरखड जे मासिकाचे संपादक होते आणि त्यांनी त्यांच्या मित्राचा अनुभव कथन केला होता. ही माहिती देण्याअगोदर आपणास विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. बाबासाहेब तरखड लिहितात, 1917 विजयादशमीचा दुसरा दिवस होता. माझा मित्र आणि त्याची पत्नी दुपारच्या वेळी द्वारकामाईमध्ये बाबांच्या समोर बसली होती. मी सुद्धा त्यांच्यासोबत बाबांसमोर बसलो होतो. त्यावेळी माझ्या मित्राच्या पत्नीस बाबा म्हणाले, आहे तुला काय पाहिजे ते माग. मित्राच्या पत्नीने बाबांच्या पायावर डोके ठेवून म्हणाली, बाबा मला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करा. त्यावर बाबा स्मित हास्य करत म्हणाले, आहे हे काय मागितलेस, आपण काय मरायला आलो आहे का. त्या या प्रश्नाने गोंधळल्या. ती बाबांना म्हणाली, बाबा तुम्ही काय बोलता ते मला मुळीच समजले नाही. बाबांनी तिच्या पतीकडे बोट दाखवत म्हणाले, याला विचार, हा सांगेल तुला. त्यावर मित्र म्हणाला, बाबा आपणच सांगावे, मी कसे समाधान करू शकेल. तेव्हा बाबा काही बोलले नाही आणि त्याचवेळी काही भक्त द्वारकामाईत बाबांच्या दर्शनासाठी आले. मग बाबांनी आम्हा सर्वांना उदी देऊन वाड्यात जाण्यास सांगितले. जाताना परत बाबांनी मित्राच्या पत्नीस सांगितले, ह्याला विचार आणि तासाभराने या. त्याप्रमाणे माझा मित्र, त्याची पत्नी आणि मी दीक्षित वाड्यात गेलो. तेथे गेल्यावर मित्राच्या पत्नीने पतीला विचारले, बाबा हे काय बोलले हे मला मुळीच समजले नाही. त्यावर मित्र म्हणाला, मला तरी काय कळते. पत्नी म्हणाली, मग याचा खुलासा होणार कसा. थोड्या वेळाने मित्र आपल्या पत्नीस म्हणाला, आपण सर्व अमर आहोत या अर्थाने बाबा म्हणाले असावे. पत्नी म्हणाली, मरण हे ठरलेले असते, तुम्ही काहीतरीच काय बोलता, खरे अमर तर मारुतीराया आहेत. त्यावर मित्र म्हणाला, ते तर खरेच, पण मला सांग आपण मरतो म्हणजे नेमके काय होते. पत्नी म्हणाली, शरीर जागच्या जागी राहते आणि जीव निघून जातो. मित्राने विचारले, बरे तो जीव काय करतो. पत्नी म्हणाली, दुसरे शरीर धारण करतो, संसार करतो आणि शेवटी शरीर सोडून जातो. हे फेरे चालूच राहतात. म्हणून मी या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवण्यासाठी बाबांना प्रार्थना केली होती. मित्र म्हणाला, जीव पुन्हा पुन्हा नवनवीन शरीर धारण करतो आणि शेवटी ते शरीर सोडून जातो, हे तुला मान्य आहे ना. पत्नी हो म्हणाली. तेव्हा मित्र म्हणाला, ही जन्ममरणाची कटकट केव्हा दूर होते. पत्नी म्हणाली, देवाची भेट झाल्यावर. मित्र म्हणाला, आता बाबा तुला साक्षात देवरूपात भेटले आहेत, म्हणजे तुझी जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका झाल्यासारखेच आहे. पत्नी म्हणाली, अजून मला तसे वाटत नाही. त्यावर मित्र म्हणाला, देव भेटणे म्हणजे त्याचा साक्षात्कार होणे. जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा देव त्या भक्ताला आत्मसाक्षात्कार घडवून आणतो आणि त्यामुळे त्याला जाणीव होते की भक्त आणि देव वेगळे नाहीत तर एकच आहेत. जीव शिव एकच आहेत. तू बाबांना बोलताना ऐकले असेलच की जो कोणी म्हणतं बाबा शिडीत बसले आहेत त्याने मला खरे ओळखलेच नाही. पत्नी म्हणाली, हो बाबा असे बरेच वेळा म्हणताना ऐकले आहे, पण ते असे का म्हणतात ते समजले नाही. मित्र म्हणाला, त्याचा अर्थ असा की आपण बाबांना देहरूपात शिडीत पाहतो, त्यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे, हे झाले त्यांना डोळ्याने पाहणे. पण त्यांना खरोखर पाहिजे असेल तर आपणास आत्मसाक्षात्कारी झाले पाहिजे. त्यातून आपणास कळेल की बाबा आणि आपण वेगळे नाहीत. ते खरे दर्शन आहे जे बाबांना सांगायचे आहे. तू स्वतः शिवस्वरूप आहे. हे ऐकून पत्नी एकदम म्हणाली, छे छे मी शिव नाही, असे बोलणे पाप आहे, मी जीव आहे. मित्र म्हणाला, होय तुला असे वाटणे साहजिकच आहे आणि त्यामुळेच आपणास अनेक जन्म घ्यावे लागतात. हे जन्म घेता घेता संसारातील दुःखाने तो कंटाळून जातो. तेव्हा तो खऱ्या अर्थाने परमेश्वरावर प्रेम करू लागतो. तेव्हा परमेश्वराला आपली दया येऊन तो श्री साईबाबांचे रूप घेऊन आपला उद्धार करण्यासाठी येतो. तेव्हा आपण अशा देवाच्या भक्तीत रंगून जातो आणि म्हणतो,
तू माझा मालक, मी तुझा नोकर, माझ्या हातून तुझी सेवा करू दे, असे म्हणून आपण त्या देवाची काया वाचामाने सेवा करू लागतो. शेवटी बाहेरच्या जगाचा आणि आपल्या शरीराचा त्याला विसर पडू लागतो. तो देवाशी एकरूप होऊन त्याच्या भक्तीत रंगून जातो. प्रभू आणि मी एकच आहे याचा तो अनुभव घेतो. तो आनंद काय असतो ते शब्दाने वर्णन करू शकत नाही. आता तुला कळले ना, बाबा असे तुला का म्हणाले की आपण काय मरायला आलो का? त्यांना आपण अमर आहोत असेच सांगायचे होते. आपण मरत नाही असे सांगायचे आहे. आपला जीव अमर असतो. कळले ना? तरी सुद्धा पत्नी म्हणाली, होय, पण माझे पूर्ण समाधान होत नाही. त्यावर मित्र म्हणाला, त्यासाठी आत्मसाक्षात्कार होणे गरजेचं आहे आणि तो अनुभव घेतल्याशिवाय समाधान होणार नाही. आता आपण दोघे मनात एकच प्रार्थना घेऊन बाबांसमोर जाऊ. आपण बाबांचे दर्शन घेताना नेहमी प्रार्थना करू की, बाबा, आम्ही अज्ञान लेकरं आहोत, आपली आमच्यावर कृपा असू दे. मी त्यांच्या दोघांचे हे सर्व संभाषण तेथे बसून ऐकत होतो. त्यानंतर आम्ही सर्वजण परत द्वारकामाईत बाबांकडे गेलो. त्यावेळी सुद्धा बाबांच्या दर्शनाला अनेक भक्त आले होते. आम्ही मग उभे होतो तरी आमच्याकडे बाबांचे लक्ष गेले आणि बसल्या जागेवरून बाबांनी मित्राच्या पत्नीला आहे अशी हाक मारली आणि मित्राकडे म्हणजे तिच्या पतीकडे बोट दाखवून म्हणाले, याचे सर्व बोलणे मी ऐकत होतो, ते ध्यानात ठेव. माझे बालगोपाल आले म्हणजे मला खूप आनंद होतो आणि 2 घास मी आवडीने खातो. साई भक्तांनो, बाबांनी आपल्या संपूर्ण परमार्थाचा अर्थच या प्रसंगातून सांगितला आहे. भक्त आणि देव वेगळे नसून एकच आहे आणि परमेश्वर सर्व जीवात असतो हे त्यांनी या घटनेतून दाखवून दिले आहे. हे बाबांनी सांगितले असते तर मित्राच्या पत्नीला त्याची माहिती मिळाली असती, पण अनुभव मिळाला नसता. तो हा की मला जे सांगायचे आहे ते मी भक्तांच्या तोंडून बोलू शकतो. म्हणजे मी आणि भक्त एकच आहे. ही एकरूपता दाखवण्यासाठी बाबांनी मित्राला जन्म मृत्यूच्या फेऱ्याचा अर्थ सांगायला लावला. जसे दासगुरू महाराजांना मोलकणीच्या तोंडून अर्थ सांगितला तसे. बाबांची लीला अगाध आहे. अर्थ सांगताना त्याची नेहमी पहिली कृती करून ते दाखवित असत. म्हणजे तो संदेश भक्तांच्या मनावर खोलवर रुजत असे. बाबांना हेच सांगायचे आहे की सेवा करताना आत्मसाक्षात्कार करून घ्या. नुसती वरवरची भक्ती करू नका. आत्मसाक्षात्कार झाल्यास आपण जीवन मरणाच्या फेऱ्यातून जिवंतपणे सुटका करून घेऊ शकतो. यासाठी बाबा म्हणाले की आपण शिडीत काय मरायला आलोय का? त्यांना असे सांगायचे आहे की शिडीत येऊन आत्मसाक्षात्कार करून जीवाचे कल्याण करून घ्या. जय साईराम. यापुढेही श्री साईबाबांच्या गुढ संदेशाची सविस्तर माहिती आपणास सांगितली जाईल. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.